वेलकम टू बालचमू। सूर्य उगवला, चिमण्यांचा किलबिलाट चालू झाला, सर्वत्र आनंद, शांतता। सकाळ झाली। कोको कोंबडी नेहमीप्रमाणे पहाटे उठते आणि आरवते। आपली कोको कोंबडी नेहमीप्रमाणे सकाळी उठून फिरायला जाते। माझ्या टोपीची चप्पल झाली, चप्पलची टोपी बनवली, आज शोधते नवीन काही, जंगलात काय सापडते बघूया। छान मस्तपैकी गाणं गुणगुणत आपली कोको जंगलामध्ये फेरफटका मारायला निघालेली असते। फिरता फिरता कोंबडी आज भलतीच लांब गेली होती। चालत चालत किती लांब आली तर तिलाही कळलं नव्हतं। ती रस्त्यावर चालत असते आणि तिला मातीच्या खाली काहीतरी चमकताना दिसतं। अरे, ही काय चमकते? कोंबडी झाडाच्या खालील वस्तू उचलते आणि विचार करते, ही काय बरी असेल वस्तू? पण नंतर तिच्या लक्षात आले, ही तर एक सोनसाखळी आहे। कोणाची असेल बरं ही सोनसाखळी? तिला काय करावे सुचना। कोंबडी ती साखळी घेऊन कासवाकडे जाते। कोंबडी विचार करते की ही खूपच मौल्यवान वस्तू आहे, जी आपली नाही। याचा मालक सापडेपर्यंत आपण याची जबाबदारी घ्यायला हवी। म्हणून कोको काय करते, ती सोनसाखळी आपल्या पंखांमध्ये लपवून ठेवते, जेणेकरून ती सोनसाखळी कोणालाही दिसणार नाही आणि कोणीही तिला चोरू शकणार नाही। एवढी हुशार आहे आपली कोको। ओ दादा, एक असं दादा, बघ मला काय सापडले, असं म्हणलं। अरे देवा, ही तर खूप मौल्यवान दिसते। कोणाची हरवली असेल? सोनसाखळी आहे ही। ससा तिथे झाडाजवळ हे सर्व पाहत असतो आणि तो कोको जवळ येतो आणि म्हणतो, कोको, ही साखळी तुला सापडली आहे का? कोंबडी म्हणते, हो, मला ती सापडली आहे। ससा म्हणतो, कोको, ही साखळी वापरून आपण पाण्यासाठी विहीर खणूया का? त्यासाठी मी खड्डा खणतो। कोंबडी खूपच प्रामाणिक, ती म्हणते, अरे, ही सोनसाखळी आपली नाही, आपल्याला याचा मालक शोधायला हवा। कासव म्हणतो, हो हो, कोको बरोबर म्हणते, ही सोनसाखळी आपली नाही, ज्याची आहे त्याला ती परत करावी लागेल। सर्व विचार करून प्राणी सभा बोलावली जाते। कोंबडी, ससा, कासव आणि माकड सर्वांना बोलवले जाते। सभेसाठी सर्व प्राणी जमा होतात। कोंबडी एक एक करून सर्वांना विचारते, कोणाची आहे ही सोनसाखळी? पण कोणत्याही प्राण्याकडून प्रतिक्रिया आली नव्हती, कारण ती सोनसाखळी कोणाचीही नव्हती। आता काय बरे करावे, कोणाला काही सुचेना। मग तेव्हा हरिण म्हणाले की या सोनसाखळीचा मालक शोधण्यासाठी आपण गावाच्या वाड्याजवळ ही सोनसाखळी ठेवूया, जिथे हरवलेली वस्तू सापडते। सगळे प्राणी म्हणाले, हो हो, गावाच्या वाड्याजवळ ठेवूया, म्हणजे त्याचा मालक सापडेल। मग सगळे प्राणी ती सोनसाखळी घेऊन गावाच्या वाड्याजवळ गेले आणि ती सोनसाखळी तिथे ठेवली। तेव्हा माकड कोकोला म्हणाला, कोको, बरं केलं, ही सोनसाखळी तुला सापडली, पण ती तू ठेवून घेतली नाहीस, तुझा प्रामाणिकपणा तू दाखवलास। दुसरा दिवस उजाडला, पण त्या सोनसाखळीचा मालक काही सापडेना। पण तेव्हा एक म्हातारी कोल्हीन रडत येते, माझी सोनसाखळी कुठे गेली? माझ्या आजीची आठवण होती, अशी बोलत ती कोल्हीन रडत राहते। मग कोंबडी तिला विचारते, कशी दिसते बरं तुझी सोनसाखळी? कोल्हीन रडत रडत म्हणते, मागच्या दाताच्या टोकासारखी आहे। कोंबडी हसते, ही बघ, हीच आहे ना? मग काय, कोल्हिनीला खूप आनंद होतो। कोल्हीन आनंदाने डोळे पुसते, हो बाई, ही तर माझी सोनसाखळी आहे, कुठे बरं सापडली? किती शोधली मी हिला। कोको म्हणते, मला सापडली काल, ती पानाखाली जंगलामध्ये सापडली। कोल्हीन म्हणते, खरंच तू सोनेरी आहेस, तू मला माझ्या आठवणी परत दिल्यास, तुझे उपकार मी कधीही विसरणार नाही। कोल्हीन तिचा आनंद व्यक्त करते आणि कोकोचे आभार मानते। ही सगळे प्राणीही आनंदाने कोकोसाठी टाळ्या वाजवतात आणि तिला शाबासकी देतात। कोंबडी स्वतःशीच आनंदाने म्हणते, आज टोपी नाही, चप्पल नाही, पण प्रामाणिकपणाचं सोनं मात्र मिळालं। ती आनंदाने तिच्या घरी परतते। मग मुलांनो, आपल्याला यातून शिकवण काय मिळते? एखादी सुंदर मौल्यवान गोष्ट जर आपल्याला सापडली आणि ती आपली नसली तर ती परत करणं हेच आपलं कर्तव्य आहे। काय मग मुलांनो, आवडली का तुम्हाला ही कोकोची गोष्ट?
तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर आपल्या या बालचिमण चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच नवीन नवीन गोष्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत.